सकाळ सकाळ LTT स्टेशनला आलो आहे भावनो, लोकमान्य टिळक टर्मिनस. हो का समोर, आणि गर्दी बघा किती आहे सकाळ सकाळ लोकमान्य टिळकची. हो का गर्दी. किती वाजले? 6:30 वाजले सकाळचे. हो का गर्दी. आणि तुम्हाला वाटत असेल कशासाठी आलो आहे, मुद्दामून आलो आहे का काय सकाळ सकाळ इथं, तर नाही भावांनो, सांगतो मी कुठं चाललो आहे तुम्हाला. हो का आतमध्ये गर्दी बघा. हो का किती गर्दी आतमध्ये LTTला, पार तिथपर्यंत गर्दी गेली. तर जय शिवराय, हर हर महादेव भावांनो. तर सांगतो मी तुम्हाला LTT स्टेशनला का आलो आहे. ॲक्च्युली इथे येण्याचा मुद्दा असा आहे ना की बऱ्याच दिवसापासून ट्राय करत होतो भीमाशंकरला जायचं. आणि तुम्हालाही माहिती आहे भीमाशंकर पुण्यामधील एक ज्योतिर्लिंगचा स्थान आहे, 12 ज्योतिर्लिंगमधला. तर भरपूर दिवसानंतर ट्राय करत होतो, भरपूर दिवसापासून ट्राय करत होतो जायचं भीमाशंकरला. आणि फायनली तो दिवस आला आत्ता. आणि LTTला आलो. LTTवरनं ट्रेन आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मवरनं. आणि भरपूर गर्दी आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. किती वाजलेत आता, किती वाजलेत? 6:35 वाजलेत. भरपूर गर्दी आहे. आणि समोर एक एस्किलेटर आहे, एस्किलेटरने जाणार आहे आता आम्ही 2 नंबर प्लॅटफॉर्मला. तर बघू आता आपली माझी जर्नी कशी काय होते हे. आणि भेटतो मग तुम्हाला जर्नीमध्ये. चला मग भेटूया आपण आपल्या व्हिडिओमध्ये. हो का ट्रेन लागलेली आहे आमची बरं काही. आणि मी तुम्हाला सांगतो आहे 15 मिनटं 10 मिनटं होते. 10 मिनटं म्हणजे एवढ्या लवकर रिक्षावाल्याने ना आम्हाला पोचवलं ना इथं. आम्हाला तर वाटलं आता मला तर असं वाटलं की आता जाते का काय आमची ट्रेन. पण रिक्षावाल्याने लईच फास्ट आणले आणि का ट्रेन लागली. आणि 10 मिनटांनी आत्ता निघणार आहे ट्रेन. एवढी घाई गेली की घरातून पाण्याची बॉटलसुद्धा नाही आणली, ना साबण आणलं. तिथं राहायचं होतं आम्हाला एक दिवस. ना साबण ना फेसवॉश काहीच नाही घेतलं. एवढा घाईमध्ये होतो आम्ही. मला तर आता आम्हाला वाटलं जाते बाबा ट्रेन, पण रॅपिडोवाल्याने लय फास्ट आणलं आम्हाला, लयच फास्ट आणलं. आणि आता इथून घेतो आम्ही मस्तपैकी एक पाण्याची बॉटल. नाही घेत आहे, मला वाटलं घेईल काहीतरी, पण तिने काय घेतलं नाही. बघू ट्रेनमध्येच पाण्याची बॉटल आली तर ट्रेनमध्येच घेतो मग. मस्त काल कटिंग आणली एकदम भारी. बघा दाढी केली, कटिंग पण आणली मस्तपैकी का. हो का ही सीट आहे. खालची सीट 4 नंबर माझी आहे आणि 5 नंबर हिची आहे. पण एक तुम्हाला सांगतो, हमेशा जेव्हा पण ट्रेन धरली ना आम्हाला आहे ना बाथरूमच्या कडेलाच डब्बा म्हणजे सीट भेटते. हो का इथं बाथरूम आहे बघा, हे बाथरूम आहे आणि त्याच्या बाजूला ही सीट. हमेशा झालं आहे तसा, एकदा नाही. हे आपण जेव्हा सीट ट्रेन बुक केली बाथरूमच्या बाजूलाच आपल्याला भेटले ना सीट. काय आलं, थोडी नाराज झाली. मस्त आता 6:30 वाजता भेट मागायला. काय का 5 रुपये चार्ज है ये बताओ आपका. काय का 5 रुपये चार्ज है ये बताओ. तो 15 रुपये दे दो, बात नहीं है, लेकिन बाहर जाके कैंटीन में ले आइए. अरे बाहर जा किधर भी जाओ, रेलवे अथॉरिटी बोलता है कि 15 रुपये देना है. हमको क्या मालूम नहीं है क्या, हम क्या पहिल्यांदा ट्रैवल कर रहे हैं क्या. बराबर है आपका बात, लेकिन 20 में हम लोग बेचते हैं. 20 रुपये मिल, किधर भी जाओ, किधर भी भारत के कोने में चले जाता हूँ मैं, 15 में ले लूँगा. हाँ इला 15 वाली बॉटल 20 रुपये सांगतो. 14 है देखो ना, 20 रुपये ले रहा है, बोलता है 5. सामने उधर 8 में मिलेगा, देखो उधर 8 वाला भी है सामने. उधर ना हाँ वो जो मशीन लगा है. आता ही बॉटल 15 रुपयाची 14 रुपयाला आहे, 20 रुपये मागतोय. आम्हाला ऑथॉरिटी नाही बोलतो इथं 5 रुपये आम्हाला एक्स्ट्रा कमवायचे. काय बोलायचं. निघाली आता ट्रेन. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी हॉर्न सुद्धा नाही दिले का. गडी विदाऊट हॉर्नचा चालला आहे, हॉर्न सुद्धा नाही दिलं कोणत्या पॅसेंजरला. जर काय लेट झाली असेल किंवा काहीच नाही, हॉर्न सुद्धा नाही. तशीच चालली आपली ट्रेन मस्तपैकी. नमो पार्वती पते हर 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 हर
महादेव. तो का समोरच्या साईडला आहे ना भाजीची शेती आहे बरं का. इथं लाल माठ लावलेले आहे, लाल माठ. इथून मला जर दिसती लाल माठ, पण ही अलीकड कोणती आहे ती नाही दिसत आहे. त्या साईडला सुद्धा भाज्या लावलेल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटते, तुम्हाला भाज्या गावावरून येतात? हां, चुकीचं आहे. हो का, इथं शेती आहे LTTला. इथं तर अजून भोज आहेत, मग मोठे मोठे आहेत ना. हे असले लोक काम करतात. मेहनतीचं काम आहे हे, एकदम एकदम मेहनतीचं काम आहे. तो तिथं टायर बघ येईल. भावांनो, कर्जतला पोचलो का. समोरचा कसला भारी नजारा दिसतोय. हो का, ही ट्रेन आणि पुढून बघा काय भारी नजारा आहे, एक नंबर. आणि समोरच्या साईडला डोंगर दिसतोय, तो त्या साईडला डोंगर आहे बरं का. आणि धुके आहेत, धुके एकच नंबर. आणि का इथं मंदिर आहे ह्या साईडला. हो का, मंदिर एक नंबर नजारा आहे. गावात आल्यासारखं फील व्हायला लागले, लिटरली गावात आल्यासारखं. एकदम असं वाटायला लागलं प्रॉपर गावात आलो आहे. अजून गावात पोचलोच नाही मी. लोणावळ्यामध्ये, लोणावळ्याच्या घाटात आहे, खंडाला घाटात. पण खरंच लय भारी वाटते. थंडी तेवढी नाही आहे जेवढी मी तर विचार केली होती की लय थंडी असेल, पण तेवढी थंडी नाही. का जॉकेट वगैरे घातली आहे, स्वेटर, पण तेवढी थंडी नाही आहे. बघू आता पुण्यात जर लागते का नाही थंडी, आता डिपेंड करते. पुण्यामध्ये जाऊन बघू केवढी थंडी आहे. अडीच तासानंतर लोणावळ्याला पोचलो आहे. हॅलो का, इथं ॲपल खातोय मी. आमच्या समोरच्या सीटावर आहे ना एक पॅसेंजर बसले होते, खूप चांगले होते. म्हणजे तर त्यांनी नाही का मला एक ॲपल दिला खायला, कारण की त्यांना बोललो होतो. म्हणजे आधी त्यांनी मला साबुदाणा विचारलेला खायला, तर मी त्यांना बोललो की मी डाएट वगैरे करतो, जिमला जातो. तर त्यांनी मला त्यांच्या बॅगीतला ॲपल दिला होता. एवढे चांगले माणसं होते ते, खूपच भारी माणसं होते खरं. म्हणजे ॲडव्होकेट होते ते, पण खूप चांगली होते ते काकी. खूपच थँक्यू बोलतो त्यांना कॅमेरामध्ये, कारण की ते पण मला बघणार आहेत. त्यांनी माझी ID घेऊन गेलेले आहेत यूट्यूबची. खरंच गोड आहे ॲपल. अमुक समोरच्या साईडला सिनियर सेक्शन लोणावळ्याचं ते ऑफिस आहे, रेल्वे ऑफिस. काय भारी सनसेट आलं आहे, एक नंबर. बघा सनसेट दाखवतो तुम्हाला आत्ता. इथं तुम्ही बघू शकता किती भारी सनसेट आलं. ट्रेन फुल फास्ट आहे, फुल फास्ट. हो का, माझ्यासमोर आहे ना इंजिन दिसतात. लागोपाठ 3 इंजिन आहे ना अटॅच आहे. तो का, एक तिकडं पुढे एक आहे, त्याच्या मागं, आणि त्याच्या मागं एक आहे. लागोपाठ 3 इंजिन अटॅच आहेत. हो का, आता हे कसलं इंजन आहे हे मला नाही माहिती, पण 3 इंजन अटॅच आहे एकाच लाईनीत. हो का, लागोपाठ. हो का, हे तिसरं इंजिन आहे, लास्टवालं. आणि हे लोणावळा स्टेशन. हे भावांनो, फायनली पोचलोय पुणा स्टेशनला. हो का, पुणा स्टेशनला गर्दी, एकच नंबर गर्दी आहे इथं पुणा स्टेशन. आणि आता इथून बाहेरच्या साईडला जाणार आहे. आणि बाहेरून आम्ही शिवाजीनगर बसस्टँडवरून भीमाशंकरला तिकडनं बस लागते. तर बघू आता बाहेरच्या साईडला जाऊ, आणि मग तिथून मग शिवाजीनगरला बसस्टँडला जाऊ, आणि मग भेटतो तुम्हाला शिवाजीनगरला बसस्टँडला.
हो का गर्दी बघा हो का एवढं जाम आहे हो का ह्या साईडला खतरनाक गर्दी आहे खतरनाक पुणा स्टेशन हो का पुण्याचं पालिका मार्केट आहे बघा केवढं मोठं पालिका मार्केट आहे बघा पुण्याचं पालिका मार्केट मला असं वाटतं इथं मार्केट लागतं बरं का ह्या साईडला हो का ह्या साईडला मार्केट आहे पुण्यातलं आणि आपल्याला कुठं जायचं आता भीमाशंकर अरे भीमाशंकरला तर जायचं आहे माहित आहे पण इथून कुठे जायचंय आता बस बघू आपण बस त्या साईडला वाटते बस स्टँड शिवाजीनगरचं बस स्टँड विचारून घे वाटलं तर इथं कोणाला तरी तर आत्ता आहे ना पालिका मार्केटमध्ये आलो आहे बरं का मी पुण्यातल्या हो का आता इथं सांगतो तुम्हाला हो का इथं बुटांचं शॉप आहे मोबाईल शॉप आहे ह्या साईडला असं काहीतरी दुकान आहे तो का ह्या साईडला सर्व मस्त तरी छान मार्केट आहे एक नंबर मार्केट आहे बघा त्या साईडला आहे ना पालिका मार्केट आहे पुण्यातला तिथून जर बाहेर आलात ना हे ह्या साईडला आहे ना तुम्हाला स्टँड आहे बरं का आणि इथं जर ऑटोवाले जर तुम्हाला बोलतात ना काय तर ऑटो वगैरे काय पकडायची नाही इथून 5 मिनिटाला आहे ना वॉकिंग जाताना 5 मिनिटाला तुम्हाला स्टँड आहे बरं का ओका आता पोचलो आहे शिवाजीनगर बस स्टँड तो ते समोर माझ्या शिवाजीनगरचं बस स्टँड आहे त्या साईडला आणि त्या बसने आता थांबवलं आहे मला 327ची बस तुम्हाला आहे ना जर यायचं असेल भीमाशंकरला तर पुणे स्टेशनवरून 357ची बस येते डायरेक्ट तुम्हाला शिवाजीनगर बस स्टँडला सोडते वाककडची हॅलो का हे शिवाजीनगर आहे बघा याच्यात आहे ना पराठे आणले होते आम्ही सकाळी बनवले होते मेथीचे पराठे बनवले होते सकाळी ट्रेनमध्ये खायला ते खाता काय जमलंच नाही ट्रेनमध्ये ॲक्च्युली घरातूनच एवढं खाऊन मी तर पाच पराठे खाल्ले होते तर घरातूनच खाऊन निघालो होतो म्हणून मला तर काही भूक लागलीच नाही आणि तसेच पडले ते पराठे आता 15 पराठे आहेत आता ते पुढे जाऊन बघू तर भीमाशंकरला जर उतरलो तर एखादा हॉटेल वगैरे बघून तिथं नाश्ता पाणी करू मस्तपैकी मग तिथं हॉटेल वगैरे घेतो बघा बसीत आलो आता कोणच नाही भीमाशंकरची बस आहे येऊन बसलो बोललो आधीच येऊन बसतो नाहीतर कसं मग गर्दी वाढली की मग पुन्हा मग बसायला भेटत नाही आणो का धुळी लागली धूळ लागली धूळ साफसफाई नाही अजिबात साफसफाई नाही बसीत हे सीटे जर तुम्ही बघितले ना काय बटणं एवढे खराब झाले की हो का ही मागं गेले पुढत नाही होत आहे किती बटन दाबलं तरी आणि हे समोर शिवाजीनगरचं बस स्टँड आहे बघा ते भाऊ पण पुढे बसला आपला मस्त त्याला भीमाशंकरला जायचं आणि बघू आता पार्टनर तर भेटला आपल्याला मस्तपैकी चला आता इथून पुन्हा 3 तासाचा प्रवास करायचा आपल्याला 3 तासाची जर्नी इथून कंप्लीट करायची आहे नेमकं पोचलो आता अर्धा तास हो का यो रोड आहे डायरेक्ट सर अर्ध्या तासाला माझ्या भीमाशंकर आहे आणि तुम्हाला खरं बोलतो लय बेकार हाल झालेत लय बेकार मस्त मी अर्धा तास भीमाशंकरला मंदिराला असताना इथं टेम्पो बस थांबवली खायला 4 तास झालं ग बसीमध्ये 4 तास ट्रॅव्हल करतोय बसीत आणि पोटात एवढं ढवलायला लागलं ना मला तर उलटीसारखं व्हायला लागलं पोटामध्ये हो का हे आजूबाजूचा नजारा बघा किती सुंदर नजारा आहे किती छान नजारा आहे बघा आणि या साईडला भीमाशंकर आहे चलो रे फायनली भीमाशंकरला हो का त्या साईडला माझ्या भीमाशंकरचं मंदिर आहे म्हणजे त्या साईडला तिथून जायचं आहे आणि स्टँड आहे बरं का हो का माकडं बघा त्या साईडला इकडं आला तर माकडापासून थोडंसं सावध राहा बरं का आणि 4.5 तासानंतर आम्ही पोचलो बरं का आणि तुम्हाला पुणे शिवाजीनगरपासून
डायरेक्ट तुम्हाला आहे ना बस आहे बरं का भीमाशंकरची कंटिन्यू तिकडून बस भेटेल तुम्हाला. आणि का या साईडला आहे ना भीमाशंकर आहे. चला जाऊ आता मंदिराकडं आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिकडं. साईडला तर आत्ता काय झालं, मंदिराच्या साईडला येत होतो आणि आपल्याला एक भाऊ भेटला. तर त्यांनी मला विचारलं भाऊ कुठून आला करून. मी सांगितलं मुंबईमधून आलं आहे. तर तो मला बोलला मुंबईवरून कुठून. तर मी बोललो अंधेरीवरून. तर तो मला बोलला की मी घाटकोपरवरून आलो आहे. आणि तो लिटरली इथं टिके लावायचं काम करतो आहे, टिके लावतो आहे लोकांना. आणि मला बोलला की मी घाटकोपरवरून आलो आहे आणि रोज अपडाऊन करतो तो मला बोलला. तर मी म्हटलं की कसं अपडाऊन करतो तो मला बोलला की नेरळवरून ट्रेक करून येतो आहे मी रोजचे 3 तास ट्रेक करून. आता ते आपल्याला माहिती नाही की खरं बोललं आहे का खोटं. कारण की मला बोलला की मी घाटकोपर आर सी टी मॉलला घाटकोपर RCT मॉलच्या इथं राहतो मागच्या साईडला झोपडपट्टीत. आणि डेलीचं अपडाऊन करतो मी. 4 वाजता घर सोडतो आणि संध्याकाळी 6 वाजता इथून निघतो. म्हणजे आता ते आपल्याला काय माहिती नाही पण बोललं आहे तर खरंच असेल. त्याला सल्यूट करतो एक असा मस्तपैकी. काय ST स्टँडमध्ये आलो आहे परत ST स्टँडला आलो आहे. कारण की धर्मशाळा शोधतो आहे. पण धर्मशाळा हो का भीमाशंकर होमस्टे. आता बघू आतमध्ये जाऊन काय कसं आहे त्याची प्राईस वगैरे. आणि जर फुल असलं तर आपल्याला काय मग उपाय नाही दुसरा. फोटोमध्ये चालेल ना फोटोमध्ये. काय किती रुपये 12 घंट्याचा आहे का? खाली करावं लागेल 9 वाजता खाली करावं लागेल ना. जमतंय ना मग आपण वगैरे झालं तर. किती रुपये? 2000 रुपये. 2000 चले 2000 रुपये. 2000 लय होतं तो. एवढे असतात होय देवाच्या दारात. 2000 रुपये पहिल्यांदा ऐकतोय. 2000 रुपये मी तर. इकडं बघ बरं इथं अनिकेत लॉजिक 2000 रुपये. सकाळी 9 वाजता रूम खाली करायचा आणि 2000 रुपये. याला काहीतरी बोलायचं म्हणजे बोलायचं उगत 2000 रुपये. हा मस्त घेतला आता मेंदूवडा प्लेट. 1 नंबर गरम आहे. खाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आणि सीधा दर्शनाला. काही रूम घेतलं आहे मी. आणि समोर येतो का ते दिसतंय का तुम्हाला ते आहे मंदिर. हो का ते मंदिर आहे तो ए माकडा तो का कॅमेरा घ्यायच्या चक्करमध्ये आहे पत्र्यावरतून. सर्व धुके आहेत धुके त्या साईडला. धुके तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यात पण संधे धुके आहेत धुके एकदम डोंगरावर. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता चाललो आहे दर्शनाला मंदिरात. आणि का समोर बघा किती अंधार झाला आहे बघा. संध्याकाळचे 7 वाजल्यात असं वाटायला लागलं. 11-12 वाजलेत रात्रीचे. मस्त रेडी वगैरे झालेत एकदम. तो का तिकडे सुद्धा मस्त रेडी एकदम नटापटा भारी झाला आहे मस्तपैकी. आणि त्या साईडला आहे मंदिर. बघू आत्ता मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर उद्या जाऊन भीमा नदीकडे जायचं सकाळी 7 वाजता उठून. कारण की मंदिराकडं आणि भीमा नदीकडे उद्याच जायचं होतं. पण प्लॅन थोडा चेंज झाल्यामुळं जाताना ट्रेक करून जाणार आहेत आम्ही. डायरेक्ट नेरळचा जो जंगल आहे नेरळ इथून डायरेक्ट जंगल लागतो. ट्रेक करून डायरेक्ट जाणार आहे. म्हणून विचार केला की मग आत्ताच दर्शन करून घेऊ आणि उद्या झाला मग तुम्हाला भीमा नदी दाखवतो. कारण की भीमा नदी मला पण बघायची होती आणि तुम्हालासुद्धा दाखवणार मी उद्या भीमा नदी. आणि चला मग आता भेटू तुम्हाला डायरेक्ट मंदिराकडे. हो का मस्त पूर्ण मोकळा. हो का या साईडला दुपारून एवढी गर्दी असते ना तुम्हालासुद्धा माहिती असेल. जर आला असताना तुम्ही भीमाशंकरला तर तुम्हाला माहिती असेल या साईडला किती गर्दी असते. आणि ते समोर लेफ्ट साईडला माझ्या मंदिर आहे आणि का पूर्ण खाली आहे. ओके हे आणि मी आणि आहेत थोडी माणसं मस्तपैकी चाललो. तुम्हाला मंदिर दाखवतो आता समजे बाहेर लागले दर्शन करून
आणि चाललोत आम्ही. आणि 7:15ची आरती आहे का? 7:30ची. 7:30ची आरती आहे. बघू जरा आरती भेटेल आम्हाला 100%. हो का समोर मंदिर. थोडंसं बांधकाम चालू आहे, रात्रीचं दिसत नसेल तुम्हाला. आणि हे इथून आता एंट्री मारणार आहे तो का आम्ही. पावसात आलत नाही तर लय मजा येते बरं का. काम चालू आहे वाटतं ह्या साईडला. भाविकांसाठी बांधतात ना महाशिवरात्री. नॉर्मल लाईन. आलोय थोडं सकाळी. फटाफट लोक जातात. बघा आम्ही ज्या ठिकाणी चालतोय ना, ही कोणती लाईन आहे? VIP दर्शन. आणि VIP दर्शन नसेल का हे? म्हणजे मोकळी लाईन असेल असे एकदम जायला बघा. हे तुम्हाला दिसत असेल बघा, ही जी लाईन आहे ना, हो का, ही लाईन आहे ना, ही मुख्य दर्शनासाठी लाईन आहे. मुख दर्शनासाठी. हा ना, ही आम्ही बाहेरून चाललोत पण ही लाईन माहिती नाही आम्हाला कोणती काय आहे. पण ठीक आहे, मोकळं भेटलंय. VIP दर्शन खाली. आणि मला असं वाटतं गर्दी पण नसेल जास्त तिकडं. मला असं वाटतं तिथं गर्दी पण नसेल, कारण की संध्याकाळच्या टायमाला लोक कसे चाललेत, दर्शन करून चाललेत. हो का, या साईडला पण मस्त काम चालू आहे. हो का, आतमध्ये रोडचं आहे ना, मस्त छानपैकी एकदम काम चालू आहे. एक नंबर काम चालू आहे तिकडं रोडचं. बघा गर्दी बघा. वरती असं वाटत होतं पूर्ण मोकळं आहे आणि इथं आल्यावरती गर्दी बघा, एकच नंबर गर्दी आहे. पण नाही का, लय भारी वाटतं नाही का इथं आल्यावरती. एक नंबर वाटायला लागले, म्हणजे खरंच लय भारी वाटायला लागले. बघू आता पुढे जाऊ, पुढचं काय तुम्हाला दाखवतो मग. भीमाशंकर भगवान की जय. तुला दिसतंय का समोरच्या साईडला? त्या साईडला आहे, मंदिराच्या आतमध्ये आहे तो का समोर मंदिर. बोले शंकर भगवान की जय. एक नंबर दर्शन झालं, एक नंबर दर्शन. आई शपथ लय भारी वाटतंय, लय भारी वाटतं. हो का, हो का, या समोरच्या साईडला मंदिर आहे बरं का. आणि इथून आता एक्झिट गेलं मी आत्ता बाहेर आलोय. लय भारी वाटायला लागलं, एवढं भारी, एवढं छान दर्शन झालं ना, आई शपथ लय भारी वाटायला लागले. आता उद्या त्याला जायचं आहे भीमा नदीकडं, कारण की आता जास्त 9:30 वाजल्या, जास्त टाईम झाल्यामुळं भीमा नदीकडे जाता येत नाही ह्या टायमाला रात्रीचं. तर उद्या सकाळून जाणार आहे भीमा नदीकडं आणि तुम्हाला भीमा नदी दाखवतो मी. ओके.